आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रश टूल संदर्भात जाणून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ब्रश टूल। ब्रश टूलच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यात ब्रश टूल, पेन्सिल टूल, कलर रिप्लेसमेंट टूल, मिक्सर टूल इत्यादी टूल्स दिसतील। ह्या सर्व टूल्सचा आपण आज अगदी बारकाईने अभ्यास करू। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ब्रश टूल। साइज बटनावर क्लिक करून तुम्ही ब्रशची साइज लहान मोठी करू शकता। त्याचप्रमाणे कीबोर्डवरील ब्रॅकेटचा वापर करून तुम्ही ब्रशची साइज लहान मोठी करू शकता। त्यानंतर मोड जो आहे तो आपल्याला नॉर्मल ठेवायचा आहे। त्याच्याबद्दल डिटेल माहिती आपण नंतर घेणार आहोत। ऑपेसिटी आणि फ्लोचा वापर करून तुम्ही ब्रशच्या कलरचा डार्कनेस कमी जास्त करू शकता। अशा पद्धतीने आता जर तुम्ही ब्रशच्या आयकॉनवर क्लिक केले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व आकाराचे ब्रश मिळतील। त्याचा वापर करून आपण अनेक क्रिएटिव्ह काम करू शकतो। आपण एक छोटंसं वर्क करूया। हे काम करताना जास्तीत जास्त लेयरवर खेळा, जेणेकरून काही डिलीट करण्याची वेळ आली तर तुम्हाला त्यात स्वातंत्र्य असेल। मी जस्ट एक रेफरन्स पेंटिंग केले आहे। तुम्ही अजून चांगला वेळ देऊन खूप छान प्रकारे काम करू शकता।
त्यानंतर आपण बघूया पेन्सिल टूल। ब्रश टूल व पेन्सिल टूल अगदी सारखेच आहे, त्यामुळे इथे आपण जास्त वेळ घालवायचा नाही। पुढचा टूल आपण घेतोय कलर रिप्लेसमेंट टूल। त्या टूलचा वापर करून तुम्ही इमेज मधील कोणताही कलर रिप्लेस करू शकता। टूलवर क्लिक केल्यानंतर वर सब टूल मध्ये तुम्ही ब्रशची साईज वगैरे कस्टम करू शकता। त्यानंतर मोड तुम्हाला कलर ठेवायचा आहे, बाकीचे मोड पण तुम्ही ट्राय करू शकता। लिमिटच्या ऑप्शन मध्ये कॉन्टिन्युअस ठेवायचे असून टॉलरन्स तुम्ही कमी जास्त करू शकता। अँटी अलाइजची टिक मार्क ऑन ठेवा। आता प्रॅक्टिकली त्याचा वापर करून आपण अशा पद्धतीने इमेज मधील कलर रिप्लेस करू शकतो। त्यानंतर आहे मिक्सर ब्रश टूल। ह्या टूलचा वापर फोटोशॉप मध्ये डिजिटल पेंटिंग करताना तसेच इमेज मधील दोन कलर मिक्स करण्याकरिता केला जातो। बाकीच्या टूल प्रमाणेच याची सब टूल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कस्टम करू शकता। सॅम्पल ऑल लेयरची टिक मार्क मात्र तुम्हाला आठवणीने ऑन ठेवायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही मिक्सर ब्रश टूलचा वापर करू शकता। मित्रांनो, फोटोशॉप मध्ये काम करताना एक काम करायला अनेक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे ॲक्च्युअल काम करताना आपले सगळे टूल्स परत रिपीट होणार आहे। ब्रश टूलचा चांगला सराव करा आणि त्यात पारंगत व्हा। धन्यवाद।